हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण तृतीय दिवसाचं परिक्रमा करणार आहोत. तर परिक्रमा आरंभ करण्यापूर्वी मंगलाचरण गाऊया आपण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते लोकनाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमस्ते पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्. जयतां सुरतौ पङ्गोर्मम मन्दमतेर्गति मत्सर्वस्वपादां भोजो राधा मदनमोहनौ. दिव्यवृन्दारण्यकल्पद्रुमधा श्रीमद्रत्नागारसिंहासनस्थौ श्रीमद्राधा श्रीलगोविन्ददेवौ पुष्पालीभिः सेव्यमानौ स्मरामि. श्रीमान् रासरसारम्भी वंशीवटततस्थितः कर्षन्वेणुस्वनैर्गोपी गोपीनाथ श्रियस्पुनः. आराध्यो भगवान् व्रजेशतनयः तद्धाम वृन्दावनं. रम्या काचिदुपासना व्रजवधूवर्गेण या कल्पितः. श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरो नापरः. बर्हापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रद्वासकनककपिशं वैजयन्तीं च मालां. रन्ध्रानवेनोदधरसूधया पूरयन् गोपवृन्दैः वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. हन्ताय मद्रिरबला हरिदासवर्यो यद् रामकृष्णचरणस्पर्शप्रमोदः. मानं तनोति सह गोगणयोस्तयोर्यत् पानीयसूयवसं कन्दरकन्दमूलैः. चिदानन्दभानो सदानन्दसूनो परप्रेमपात्री द्रवब्रह्मगात्री. अघानां लवित्री जगत्क्षेमधात्री पवित्री क्रियान्नो वपुर्मित्रपुत्री. वृन्दाटवी जयति कामगविसुरद्रु चिन्तामणीन् गणितानपि तुच्छवन्ति. श्रीशङ्करद्रुहिणमुख्यसुरेन्द्रवृन्द दुर्ज्ञेय दिव्यमहिमैकरजाकर्णेन. जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आवाज येत आहे सर्वांना? हरे कृष्ण. तर कालच्या परिक्रमेमध्ये आपण पाहिलं वृंदावनातून भक्तवृंद मथुरेला जातात. तर जात असताना मध्ये अनेक स्थान लागतात पहा. तर याच्यामध्ये विशेषतः आपण पाहिलं की भात्रोण नावाचं एक स्थान लागलं होतं. त्याच्यानंतर अक्रूर घाटाबद्दल आपण श्रवण केलं. तर भक्तांना विनंती आहे आपलं माईक बंद करा. काही भक्तांचं माईक चालू असल्यामुळे आवाज येत आहे. तर भात्रोण नावाचं स्थान ज्या ठिकाणी यज्ञपत्न्या ज्या आहेत ब्राह्मण पत्न्या त्यांनी काय केलं, भगवंतांना प्रसन्न केलेलं आहे. त्याच्यानंतर अक्रूर घाटावरती अक्रूरांना भगवंतांनी जे विष्णू रूपामध्ये दर्शन दिलं त्याचं पण श्रवण आपण केलं. त्याचबरोबर आणखीन एक प्रसंगाचं वर्णन त्या ठिकाणी आलं होतं की द्वादशीच्या दिवशी नंदबाबांनी त्या ठिकाणी पहाटेच्या वेळी स्नान केलं होतं. तर वरुण देव त्यांना घेऊन गेले होते. तर भगवंतांनी काय केलं, कृष्ण बलराम वरुण लोकामध्ये जाऊन नंदबाबांना त्या ठिकाणावरून पुन्हा घेऊन आले होते. तर अशा अनेक प्रसंगाचं वर्णन आलेलं आहे. तर आज आपण पुढं परिक्रमा आपली मथुरेमध्ये निवासस्थान असते त्या ठिकाणी आणि मथुरेची परिक्रमा होते पहा.
तर मथुरेच्या परिक्रमेमध्ये विशेषतः विश्राम घाट, त्याच्यानंतर जे वेगवेगळे दिक्पाल आहेत शिवजी, गोकर्णेश्वर महादेव, त्याच्यानंतर भूतेश्वर महादेव, पिपलेश्वर महादेव, अलग अलग भगवंत शिवजी आहेत, त्यांचं स्थान आहेत. ध्रुव घाट आहे, विश्राम घाट आहे, आणि ज्या ठिकाणी श्री प्रभुपादांनी संन्यास ग्रहण केला भक्ती प्रज्ञान केशव महाराज यांच्याकडून, ते स्थान पण आहे. कुब्जाचं घर आहे मथुरेमध्ये, त्या ठिकाणी परिक्रमा जाते. ध्रुव महाराजांनी ज्या ठिकाणी तपस्या केली त्या ठिकाणी परिक्रमा जाते. तर अशा सर्व ठिकाणांबद्दल आपण आज श्रवण करणार आहोत. तर प्रारंभ करूया आपण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर प्रातःकाळी परिक्रमेमध्ये रोज नियमितपणे त्या ठिकाणी मंगल आरती संपन्न होत असते. तर सर्व भक्त पहाटे त्या ठिकाणी श्री श्री निताई गौरसुंदरांची मंगल आरती संपन्न करतात. आणि मंगल आरती झाल्यानंतर अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना दिल्या जातात, अनाउन्समेंट्स होतात, आणि त्याच्यानंतर मग परिक्रमा प्रारंभ होते. प्रातः 4:30 बजे हम मंगल आरती के लिए धर्मशाला के प्रांगण में एकत्र हुए. एक छोटी वेदी पर श्री श्री निताई गौर सुंदर, श्रीमती तुलसी देवी तथा श्री प्रभुपाद विराजमान आहेत. भक्तांनी गुरुवाष्टकम मंगल आरतीचं कीर्तनाव्यतिरिक्त आणि बाकीकडं सर्वत्र काय आहे, एकदम शांतता आहे, म्हणजे फक्त कीर्तन मंगल आरतीचा आवाज आहे. प्रतिदिन तुलसी कीर्तन के बाद हम पवित्र धाम के प्रति 10 अपराध सुनते हैं. तर धाम अपराध पहिल्या दिवशी आपण त्याच्याबद्दल चर्चा केली होती. तीर्थयात्रेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी परिक्रमेमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, सर्व प्रकारच्या अपराधांमधून स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर परिक्रमेमध्ये आपल्याला एक गाईडबुक दिलं जातं, त्या गाईडबुकमध्ये सर्व नियम, अपराध वगैरे त्याचं वर्णन दिलेलं असतं. तर हे भगवान, दिन रात हमसे हजारों अपराध होते हैं, कृपया हमें अपना दास मानकर क्षमा करें. तर आपण सेवा करताना पण भगवंतांना क्षमा याचना करतो. त्याच्यामध्ये वर्णन आहे की अपराध सहस्राणी क्रियन्ते अहम दासो अहम इति माम क्षमस्व माम मधुसूदन. तर अपराध सहस्राणी क्रियन्ते माम अहर्निश. दिवस रात्र काय होते, हजारो अपराध माझ्याकडून होतात. भगवंता, मला तुमचं दास समजून काय करा, क्षमा करा. अशा पद्धतीने आपण प्रार्थना केली पाहिजे भगवंतांना. तर भगवंत आपल्यावरती कृपा करतील, आपल्याला अपराधातून मुक्त करतील. तर निघत असताना जे अंतर आहे चालायचं, त्याचं पण वर्णन किंवा अनाउन्समेंट केली जाते की किती अंतर आपल्याला चालायचं आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या ठिकाणी भक्तांना जायचं आहे, दर्शन करायचं आहे, त्या गोष्टींचं वर्णन, अनाउन्समेंट्स केल्या जातात. तर आणि इतर भाषांमध्ये त्याचं भाषांतर पण होतं. तर जसं की इष्टदेव प्रभू आहेत, राधारमण महाराज आहेत, हे परिक्रमेमध्ये नेहमी असतात त्या ठिकाणी. आणि ते थोडक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणाचं ते संक्षिप्तमध्ये महत्त्व सांगतात किंवा लीला पण वर्णन करून सांगत असतात. तर मथुरेची जी परिक्रमा आहे ती 14 किलोमीटरची परिक्रमा आहे. आणि त्या 14 किलोमीटरमध्ये अनेक छोटे छोटे स्थानं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला दर्शन करायचं असतं. आणि अशा पद्धतीनं अनेक संख्या आहे भक्तांची. त्या भक्तांच्या गर्दीमधून आपल्याला चालावं लागतं. तर त्यामुळं थोडंसं तपस्या पण असते, थंडी पण असते पहाटेची वेळ असल्यामुळं. आणि अशा पद्धतीनं परिक्रमा करून दुपारपर्यंत भक्त 1-2 वाजेपर्यंत माघारी येतात आपल्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी. आणि पुढे वर्णन करता, जब करते हुए हम श्री श्री निताई गौरसुंदर के पीछे पीछे उत्तरी मथुरा की ओर चलने लगे. कल हम इसी मार्ग से चलकर अपने निवास तक आए थे. ब्रह्मांड पुराण में एक श्लोक है, तीनों लोकों के समस्त तीर्थस्थलों की सेवा करने के बाद भी भगवान के जिस दिव्य प्रेम को प्राप्त करना कठिन है,
उसे केवल मथुरा की रज के स्पर्श द्वारा सरलतापूर्वक प्राप्त किया जा सकता है। पहा किती सुंदर भक्ती रत्नाकर मध्ये वर्णन आहे की तिन्ही लोकांमध्ये जे तीर्थस्थळ आहेत त्या तीर्थस्थळांचं आपण सेवा केल्यानंतर सुद्धा आपल्याला भगवंतांचं प्रेम प्राप्त होऊ शकत नाही। काय म्हणतात की केवळ मथुरेच्या त्या भूमीचं आपण स्पर्श केल्यावर, मथुरेची जी रज आहे, माती आहे, त्या मातीचा स्पर्श केल्याबरोबर काय होतं, आपल्याला भगवंतांचं प्रेम आपण प्राप्त करू शकतो। पद्म पुराण के पाताल खंड में कहा गया है, अहो मधुपुरी धन्या वैकुंठाच गरियसी। मथुरा भगवान नारायणांच्या वैकुंठ लोकापेक्षा सुद्धा जास्त धन्य आहे। मथुरेमध्ये केवळ एक दिवस व्यक्तीनं जर का निवास केला तर व्यक्तीला भगवंतांची भक्ती प्राप्त होते। पहा, एक रात्र मथुरेमध्ये वास केल्यावर काय होतं, भगवंतांची भक्ती प्राप्त होते। आणि म्हणतात की वैकुंठापेक्षा मथुरा श्रेष्ठ आहे। का? कारण की भगवंतांनी मथुरेमध्ये जन्म घेतलेला आहे। मथुरा नगरी भारत के 7 प्रमुख तीर्थ नगरियों में से एक है। इन्हें सप्तपुरी या मोक्षपुरी भी कहते हैं। तर 7 पुरी आहेत, त्या 7 पुरींमध्ये मथुरा येते। तर अन्य 6 आहेत, हरिद्वार, अयोध्या, काशी, कांची, उज्जैन आणि द्वारका। आणि पुराणांमध्ये मथुरेच्या वेगवेगळ्या नावांचा पण उल्लेख आहे। तर त्याच्यामध्ये मथुरेला मधुपुरी म्हटलेलं आहे, मधुरा असं पण म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा आपण जातो ते स्थान आहे गोकर्ण तीर्थ। तर गोकर्ण तीर्थाचं वर्णन करताना सांगत आहेत की पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की विश्वनाथ म्हणजे महादेव जे आहेत यांचं हे स्थान आहे गोकर्ण तीर्थ। आणि हे स्थान जे आहे तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, अधोलोक, पृथ्वीलोक किंवा ऊर्ध्वलोक। आणि भगवान विष्णूंना ते अतिशय प्रिय पण आहे। तर भक्ती रत्नाकरमध्ये याचं वर्णन आहे। तर हे गोकर्ण तीर्थ जे मंदिर आहे त्या ठिकाणी गोकर्ण ऋषींची मूर्ती आहे। आणि भगवान शिवजींचं 4 दिशेला विराजमान राहून काय करतात, मथुरेचं संरक्षण करतात। तर बा शिवजींना दिक्पाल म्हटलं जातं। दिक्पाल म्हणजे काय करतात, ते जे क्षेत्र आहे, धाम आहे, त्या धामाचं ते रक्षण करतात, संरक्षण करण्याचं कार्य करतात ते। गोकर्णेश्वर महादेव त्यापैकी एक आहेत। उत्तरी मथुरा जे आहे त्याचं रक्षण करतात गोकर्णेश्वर महादेव। अशाच पद्धतीनं रंगेश्वर महादेव आहेत दक्षिणेला मथुरेच्या, भूतेश्वर महादेव आहेत मथुरेच्या पश्चिमेला, आणि पिप्पलेश्वर महादेव आहेत मथुरेच्या पूर्वेला। तर 4 दिशेला 4 शिवजी आहेत आणि या 4ही मंदिरांमध्ये भक्त जातात, त्यांचं दर्शन केलं जातं। तर भगवान शिवजी आणि गोकर्ण ऋषींना प्रणाम केल्यानंतर सर्व भक्त जे आहेत ते मुख्य मार्गावर येतात आणि पुन्हा पुढच्या दर्शनासाठी पुढे अग्रेसर होतात। तर पुढे गेल्यानंतर आणखीन एक स्थान लागतं, ते स्थान आहे चक्रतीर्थ आणि अमरीश टीला। तर विश्राम घाटावरती जात असताना सर्व भक्त जे आहेत ते यमुना तटावरती स्थित चक्रतीर्थ या स्थानाचं दर्शन करतात। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अंबरीश टीला आहे, ज्या ठिकाणी अंबरीश महाराजांनी पूर्ण 1 वर्ष एकादशी व्रताचं पालन केलं होतं। पहा, आणि जेव्हा व्रत झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे पारण करायचं असतं, तर पारण करायच्या वेळी काय झालं, अचानक त्या ठिकाणी दुर्वासा ऋषी जे आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे। आणि दुर्वासा ऋषी आल्यानंतर त्यांचं स्वागत करणं आवश्यक आहे। तर पाहुणे म्हणून ते आलेले आहेत, तर त्यांचं स्वागत करण्यासाठी काय केलेलं, त्यांनी त्यांचं पाहुणचार वगैरे केलेला आहे। तर अंबरीश महाराज त्यांना विनंती करतात, आपण काय करू, आता भोजन वगैरे करू। परंतु
त्या ठिकाणी दुर्वासा ऋषी काय म्हणतात की मला स्नान करायचं आहे, आणि स्नान करण्यासाठी यमुनेमध्ये ते जातात स्नान करायला. तर स्नान करायला गेल्यानंतर समस्या अशी होते की पारणाची वेळ जी आहे ती निघून चाललेली आहे. तर पारण संपत आहे, म्हणून अमरीश महाराजांनी आपले जे मंत्रीगण आहेत, ब्राह्मण आहेत, त्यांच्याशी चर्चा केली की काय केलं पाहिजे. तर मंत्रीगण ब्राह्मण आहेत त्यांनी सांगितलं की पारण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, थोडंसं जलप्राशन करू शकता, आणि जलप्राशन केल्यामुळं काय होतं, पारण झाल्यासारखं पण आहे आणि जेवण केलं आहे किंवा न केलं आहे हे दोन्ही पण त्यामध्ये होतं. तर पहा, अमरीश महाराज काय करतात, पारण करण्याच्या उद्देशानं थोडंसं जलप्राशन करतात, आणि दुर्वासा ऋषी पुन्हा येतात स्नान करून यमुनेतून. आणि दुर्वासा ऋषी थोडंसं सिद्ध पुरुष आहेत, ते त्यांना सर्व काही ज्ञात आहे. तर त्यांनी काय केलं, आपल्या योग सिद्धीच्या बळावरती त्यांनी पाहिलं की अमरीश महाराजांनी काय केलेलं आहे, माझ्या आधी जलप्राशन केलेलं आहे. तर दुर्वासा ऋषी काय करतात, त्या ठिकाणी क्रोधित होतात पहा लगेच. तर सर्व ऋषींमध्ये सगळ्यात जास्त लगेच क्रोधित होणारे ऋषी म्हणून दुर्वासा ऋषी प्रसिद्ध आहेत. दुर्वासा ऋषींनी लगेच आपला एक जटा उपटलेली आहे, आणि जटा उपटून त्यांनी काय केलं, त्या जटेमधून एक असुर उत्पन्न केलेला आहे. पाहता पाहता तो भयानक असुर अमरीश महाराजांना मारण्यासाठी त्यांच्या दिशेनं जाऊ लागलेला आहे. तर ही कथा श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये वर्णन आहे या कथेचं. आणि त्या ठिकाणी जसं ते असुर अमरीश महाराजांना मारण्यासाठी जातो, तर साक्षात भगवंतांचं सुदर्शन चक्र काय होतं, त्या ठिकाणी अमरीश महाराजांच्या संरक्षणार्थ पुढं आलेला आहे, आणि त्या सुदर्शन चक्रानं काय केलं, ते जे असुर होता त्या असुराचा वध केलेला आहे. चक्र ने पहले उस असुर का वध किया और फिर दुर्वासा मुनि का पीछा करने लगा. तर अशा पद्धतीने असुराचा वध करून चक्र दुर्वासा ऋषींना मारण्यासाठी त्यांच्या पाठीमागं लागलेला आहे. तर पहा, एकदम सिद्ध पुरुष होते दुर्वासा ऋषी, परंतु त्यांनी मारण्यासाठी उत्पन्न केलेला असुर सुदर्शनानं त्याचा वध केलेला आहे, आणि अमरीश महाराजांना मारण्यासाठी ते त्यांच्या मागं जाऊ लागलेला आहे. तर अशा पद्धतीनं दुर्वासा ऋषी जे आहेत ते एकदम भयभीत झाले, आणि ते स्वतःचं प्राण वाचवण्यासाठी सर्वत्र ते पळू लागलेले आहेत पहा. तर ते कुठं जातात पहा, ब्रह्मांडामध्ये सर्वत्र ते जातात, अलग अलग ठिकाणी, पण ब्रह्मांडामध्ये त्यांना कुठं संरक्षण प्राप्त होत नाही. मग ते ब्रह्माजीकडे जातात. ब्रह्माजी पण म्हणतात की मी पण तुमचं संरक्षण करू शकत नाही. ब्रह्माजींकडून नंतर शिवजींकडे जातात, शंकरांकडं. शंकर पण म्हणतात की मी पण तुम्हाला या सुदर्शन चक्राच्या तापापासून मी वाचवू शकत नाही. आता पर्याय एकमेव राहतो, तो म्हणजे भगवंतांकडे जाणं. तर शेवटी दुर्वासा ऋषी पहा भगवंतांकडे जातात वैकुंठामध्ये, आणि भगवंतांना क्षमायाचना करत आहेत ते. तर भगवंतांना क्षमायाचना करू लागलेले आहेत. तर भगवंत काय म्हणतात पहा दुर्वासा ऋषींना. या ठिकाणी तसं वर्णन नाही दिलं, पण भगवंत पण त्या ठिकाणी दुर्वासा ऋषींना काय म्हणतात की मी सुद्धा तुझं संरक्षण करू शकणार नाहीये, कारण की माझे भक्त जेवढे मला प्रिय आहेत त्यांच्या इतकं दुसरं कोणीही मला प्रिय नहीं है. इन सब घटनाओं को पुनः 1 वर्ष लगा और इस दौरान महाराज अम्बरीश केवल जल पीकर धैर्यपूर्वक अपने अतिथि दुर्वासा मुनि की प्रतीक्षा करते रहे. तर अशा पद्धतीनं सुदर्शन चक्र दुर्वासा ऋषींच्या मागं लागल्यानंतर दुर्वासा ऋषी सर्वत्र भ्रमण करत आहेत. तर हे भ्रमण कालावधी किती आहे, 1 वर्ष चालू होतं पहा. दुर्वासा ऋषी पुढे आहेत, त्यांच्या पाठीमागे सुदर्शन आहे, आणि सर्वत्र ते संरक्षण प्राप्त करण्यासाठी भ्रमण करत आहेत. तर इस लीला के बाद भी इस स्थान पर सुदर्शन चक्र महाराज अम्बरीश की सेवा में बने रहे और तब से यह स्थान चक्रतीर्थ कहलाने लगा. तर अशा पद्धतीनं मथुरेमध्ये हे आहे अम्बरीश टीला नावाचं स्थान आहे.
ते सुदर्शन चक्र अमरीश महाराजांचं संरक्षणार्थ त्या ठिकाणी दुर्वासा ऋषींच्या पाठीमागं लागलं होतं, म्हणून त्या स्थानाला नाव आहे चक्र तीर्थ पहा. आणि दुर्वासा ऋषी जे आहेत त्या ठिकाणी त्यांचा दुर्वासा मुनि का आश्रम यहाँ से कुछ ही दूर यमुना के उस पार है. यह कथा सुनकर हम स्मरण करने लगे कि किस प्रकार वैष्णव अपराध हमारी भक्ति में बड़ा बाधक बन सकता है. हमने स्वयं को सचेत किया जिससे परिक्रमा के दौरान हम इस इतिहास को दोहराने से बच सके. तर या कथेमधून आपल्याला समजतं की आपण सर्व परिस्थितीमध्ये वैष्णवांचा अपराध टाळण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. विश्राम घाट की ओर जाते समय हमने कुछ क्षणों के लिए द्वारकाधीश मंदिर पर रुकने का निश्चय किया. तर विश्राम घाटावरती भक्त जात आहेत, तर त्यापूर्वी एक मंदिर लागतं, त्या मंदिराचं नाव आहे द्वारकाधीश मंदिर. सब भक्त दर्शनों के लिए उत्सुक थे, इसलिए मंदिर में प्रवेश एक चुनौती बन गया. हजारो भक्त एका वेळी जर त्या ठिकाणी असतील तर मंदिरामध्ये प्रवेश करणं थोडंसं खूप गर्दी पण होते त्या ठिकाणी. तर मथुरेमधलं एक प्रमुख मंदिर आहे हे द्वारकाधीश मंदिर. आणि या ठिकाणी द्वारकेमध्ये ज्या पद्धतीनं द्वारकाधीश भगवंतांची पूजा होते तशीच ऐश्वर्यामध्ये मथुरेमध्ये या द्वारकाधीश मंदिरामध्ये भगवंतांची पूजा होते. मथुरेमध्ये 18 वर्ष राहिल्यानंतर भगवंत यदुवंशीयांबरोबर द्वारकेला गेलेत. पहा, मथुरेमध्ये भगवंत 18 वर्ष राहिले. पहा, वृंदावनात काही काळ राहिले आणि वृंदावनानंतर भगवंत कंसाला मारण्यासाठी मथुरेला आले. 18 वर्ष राहिल्यानंतर मग द्वारकेला गेले. तर जरी यावेळी सर्व भक्त मथुरेमध्ये आहेत, पण द्वारकाधीश मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांना अनुभव होत आहे की काही काळासाठी ते जणू काही द्वारकेमध्येच स्थानांतरित झालेले आहेत. तर ऐश्वर्य आहे आणि द्वारकाधीश मंदिरासमानच ते मंदिर सुंदर ऐश्वर्यामध्ये बनवलेलं आहे. वहां से निकलकर हम पुनः सड़क पर आए. शहर की चहल पहल बढ़ रही है. ठेले वाले अपना सामान बेचने के लिए आवाज लगाकर राहगीरों को पुकार रहे हैं. चाय की दुकानों पर पुरुषों की भीड़ जमा है और कार एवं अन्य वाहन अपने सामने चल रही बैलगाड़ियों, ठेले वालों, रिक्शाओं एवं पथिकों को हटाने के लिए भोपू बजा रहे हैं. तर शहरांमध्ये आपण पाहतो की अनेक रिक्षा चालक आहेत, कार चालक असतात, अनेक हातगाडेवाले असतात. तर अशा पद्धतीनं थोडंसं ट्रॅफिक पण असतं शहरामध्ये. तर मोठमोठ्यानं हॉर्न पण वाजत असतात. तर अशा पद्धतीनं यातायात आहे, दळणवळण चालू आहे. तर त्या प्रमुख मार्गावरती परिक्रमाकारी भक्त सुद्धा ते काय करत आहेत, कीर्तन करत आहेत. पहा, सुंदररित्या मृदंग करताल आणि भगवंतांच्या नावाचं कीर्तन चालू आहे. उत्साहामध्ये भक्त कीर्तन करतात. आणि आता आपली परिक्रमा द्वारकाधीश मंदिरातून निघल्यानंतर पुढे जाते ती विश्राम घाटावरती जाते. पहा, विश्राम घाट हे स्थान जे आहे अतिशय विशेष आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. तर सर्व भक्त कीर्तन करत करत विश्राम घाटाच्या दिशेने जातात. आणि कीर्तन या ठिकाणी गुरु महाराज सांगतात की कीर्तन हे परिक्रमाचं एक अभिन्न अंग आहे. परिक्रमा सकाळी पहाटे सुरू झाल्यापासून पहा, मंगल आरतीमध्ये कीर्तन होतं. मंगल आरती झाल्यानंतर परिक्रमा सुरू होते. पायी चालत भक्त जेव्हा चालायला सुरू करतात तर त्यांच्याबरोबर एक कीर्तन करणारी टीमच असते. त्यांचं सेवा तेच असतं की सदैव काय करणं, कीर्तन करणं. मृदंग करतात, साऊंड सिस्टीम बरोबर ते कीर्तन चालू असतं त्यांचं. कीर्तन हरिनाम संकीर्तन के बिना परिक्रमा अधूरी है. इतना ही नहीं, परिक्रमा हमें हरे कृष्ण कीर्तन से आसक्त होने में सहायता करती है और यही इसका लक्ष्य भी है. तर पहा, परिक्रमा एक सांगतात गुरु महाराज की काय करते, आपल्याला कीर्तनाप्रती आसक्ती वाढवते आणि आपल्या जीवनाचं पण हेच उद्देश आहे. अशा पद्धतीनं कीर्तनात एव मुक्त संग परम व्रजेत. तर अशा पद्धतीनं यज्ञानाम जपयज्ञोस्मी भगवंत भगवद्गीतेमध्ये पण सांगतात की सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ काय आहे, जपयज्ञ आहे. भगवंतांच्या नावाचा जप करणं
किंवा भगवंतांच्या नावाचं कीर्तन करणं हे मनुष्य जीवनाचं ध्येय आहे आणि सर्वश्रेष्ठ यज्ञ पण आहे. तर शूरसेन नावाचे भक्त आहेत आपले परिक्रमेमध्ये, तर ते कीर्तन करतात. कीर्तनकार सामान्यतया सुबह से लेकर नाश्ते के समय तक कीर्तन करते हैं. नाश्ते के बाद विश्व के विभिन्न भागों से आए भक्त बारी बारी से कीर्तन करते हैं. बीच बीच में माताएं जुलूस के पीछे अपना अलग दल बनाकर कीर्तन करती है. तर माताजी लोक सुद्धा त्यांचं वेगळं टीम बनवतात आणि ते पण कीर्तन करतात. प्रमुख कीर्तन दल में 2 मृदंग, 2 मृदंग, 4-5 करताल आणि ते काय म्हणतो त्याला वैम्पर ते पण आहे. प्रमुख कीर्तनिया की ध्वनि को दूर तक पहुंचाने के लिए हमारे पास एक छोटा साउंड सिस्टम पण असते कीर्तनासाठी. यह सिस्टम ठेला रिक्शा पर रखा है और पहाड़ी आदि स्थानों को छोड़कर प्रायः हर स्थान पर हमारे साथ जाता है. शीघ्र ही हम विश्राम घाट पहुंच गए. तर अशा पद्धतीनं भक्त परिक्रमाकारी सर्व विश्राम घाटावरती पोहोचतात. तर विश्राम घाट याचं वर्णन गुरु महाराज या ठिकाणी करतात. पहा, मथुरा अर्धचंद्रकार रूप में है. इसके किनारों पर 25 घाट है. विश्राम घाट अथवा विश्रांति तीर्थ के दोनों ओर 12-12. तर पहा, अर्धचंद्रकार आहे मथुरा जी आहे ती. का? कारण की यमुना आहे. यमुनेमुळे काय झालेलं आहे, मथुरेला अर्धचंद्राचा आकार आलेला आहे. आणि यमुनेच्या किनाऱ्यावरती 24 घाट आहेत. एका साईडला 12 आणि दुसऱ्या साईडला 12 घाट आहेत. तर भक्ती रत्नाकर मध्ये याचं वर्णन करताना सांगतात की स्कंद पुराणातल्या मथुरा खंडामध्ये वर्णन आहे. प्रसिद्ध तीर्थ श्री विश्रांती मथुरेमध्ये स्थित आहे. या स्थानाची यात्रा करून यात्री शाश्वत विश्रांती प्राप्त करतात. पहा, विश्राम घाटावरती जो त्या स्थानाचं दर्शन करतो किंवा त्याची यात्रा करतो त्याला म्हणतात की शाश्वत विश्रांती प्राप्त होते. त्या ठिकाणी जो व्यक्ती स्नान करतो आणि अच्युत भगवंतांची पूजा करून व्यक्ती काय करतो, अमरत्व प्राप्त करतो. पहा, त्या ठिकाणी स्नान करणं आणि भगवंतांची पूजा केल्यावरती व्यक्तीला काय होतं, अमरत्व प्राप्त होतं. अमरत्व म्हणजे काय, पुन्हा त्याचा जन्म होणार नाही. जन्म मृत्यूच्या चक्रातून तो मुक्त होतो. आणि पुढे सांगतात की सर्व प्रकारच्या भौतिक जगातल्या दुःखातून तो मुक्त होतो. तर हे विशेषता आहे विश्राम घाटाची. तर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्याला, तो कायमस्वरूपी विश्रांती प्राप्त करतो, म्हणजे आध्यात्मिक जगतामध्ये त्याला स्थान प्राप्त होतं. तर अशा पद्धतीने परिक्रमा त्या ठिकाणी पोहोचते. बा, विश्राम का अर्थ है आराम करना. कंस का वध करके श्री कृष्ण ने और हिरण्याक्ष को पराजित करके भगवान वराह ने यहाँ विश्राम किया था. तर विश्राम असं नाव त्या घाटाला पडलेलं आहे. त्याचं कारण सांगतात की भगवंतांनी कंसाचा वध केल्यानंतर काय केलं होतं, त्या ठिकाणी विश्राम केला होता. आणखी दुसरं कारण सांगतात की हिरण्याक्षचा वध केल्यानंतर वराह भगवंतांनी सुद्धा त्या ठिकाणी विश्राम केला होता. तर वराह भगवंतांचं एक नाव आहे धरणीधर. कारण की भगवंत वराहाला काय असतात, जे शुकर असतं त्याला दात असतात आणि दातांवरती भगवंतांनी काय केलं होतं, पृथ्वीला धारण केलं होतं. तर दातांवरती पृथ्वीला धारण करून वराह भगवंतांनी मथुरेमधल्या या विश्राम घाटावरती विश्राम केला होता. पहा, तर या ठिकाणी एक प्रश्न पडू शकतो की भगवंतांनी पृथ्वीला आपल्या दातांवरती धारण करून मथुरेमध्ये विश्राम केला. तर मथुरा जी आहे ती या भौतिक जगामध्ये आहे का, नाही. मथुरा जे आहे ते आध्यात्मिक स्थान आहे, आध्यात्मिक लोकातलं स्थान आहे. त्यामुळं भगवंत पृथ्वीला आपल्या दाढेवरती धारण करून म्हणजे दातांवरती धारण करून विश्राम घाटावरती निवास करत आहेत. पहा, म्हणजेच पृथ्वी आणि मथुरा. पहा, पृथ्वी भौतिक जगत आहे, मथुरा आध्यात्मिक जगत आहे. तर अशा पद्धतीनं उन्होंने धरती को अपने नथुनों पर रखकर मथुरा में विश्राम किया और दिखाया कि मथुरा इस धरती का अंग नहीं वरन पूर्णता आध्यात्मिक है.
पवित्र धाम के प्रति छठा अपराध उसे किसी भौगोलिक देश का क्षेत्र का हिस्सा मानना है। वराहदेव मथुरा की आध्यात्मिक स्थिती को सिद्ध करते हैं। तर अशा पद्धतीनं सिद्ध होतं की मथुरा भौतिक जगामध्ये नाही आहे किंवा पृथ्वीवरती नाही आहे। वसुधा जब धरती गर्भोदक सागर के तल में जा गिरी थी तब भी मथुरा धाम नहीं गिरा था। तर जेव्हा हिरण्याक्षनं पृथ्वीला समुद्रामध्ये फेकलं होतं तेव्हा मथुरा त्याच्यामध्ये नव्हती। मथुरा जसं आहे तसं होतं। धरती के असंपूर्ण भौतिक सृष्टि में प्रलय होने पर भी धाम यथावत बना रहता है। तर धाम जे आहे ते शाश्वत असतं, ते कधीही नष्ट होत नाही। तर अशा पद्धतीनं हे वराह घाट विश्राम घाटाचं वर्णन करत आहेत। हम धाम के चिन्मय स्वभाव का चिंतन करते हुए यमुना को निहारने लगे। यमुना का जल कृष्ण के रंग जैसा श्यामल है, इसलिए उसे कृष्णा भी कहते हैं। तर यमुनेला कृष्णा पण म्हणतात का? कारण की यमुनेचं जे पाणी आहे ते काळं आहे। पहा, तुम्ही पाहू शकता यमुनेमध्ये जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी यमुनेचं पाणीचा रंग जो आहे तो काळा आहे। कधी तुम्ही अनुभव केला असेल का नाही माहित नाही, पण मी अनुभव आहे माझा की राधाकुंड आणि श्यामकुंडामध्ये सुद्धा श्यामकुंडाचं पाणी जर तुम्ही पाहिलं तर श्यामकुंडाचं पाणी काळं आहे आणि राधाकुंडाचं पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ पांढरं पाणी दिसतं। तर सॅटेलाइटचे कधी कधी फोटो येतात पहा ड्रोन मधून वगैरे, तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसतं श्यामकुंडाचं पाणीचा रंग काळा दिसतो आणि राधाकुंडाचं जे पाणी आहे त्या पाण्याचा रंग पांढरा दिसतो पहा। तर अशा पद्धतीनं तर यमुना आहे, यमुनेचं पण जे रंग आहे पाण्याचा तो काळा वर्ण आहे। यमुना का जल कृष्ण के रंग जैसा श्यामल है, इसलिए उसे कृष्णा भी कहते हैं। वह सूर्यदेव की पुत्री तथा यमराज की बहन है। भगवान की द्वारका लीलाओं में यमुना श्री कृष्ण की 8 प्रमुख रानियों में से एक है। वह है कालिंदी। तर कालिंदी पण नाव आहे तिचं। तर बंद होईल, आता बंद झाल्यावरती पुन्हा लिंक वरून किंवा झूम आयडी वरून आपल्याला रिजॉइन करायचं आहे। वह है कालिंदी, तर यमुनेचंच एक नाव आहे कालिंदी। गर्ग संहिता के 4 स्कंद के 4 अध्याय केवल यमुना जी का यश गाते हैं। गर्ग संहिता नावाचं एक संहिता आहे ग्रंथ, त्याच्यामध्ये यमुनेचं वर्णन आहे 4 अध्यायामध्ये। उन्हीं अध्यायों में विख्यात यमुना सहस्त्र नाम का भी वर्णन है। तर यमुना सहस्त्र नाम पण आहेत, यमुनेची 1000 नावं। विश्राम घाट यमुना देवी की पूजा कर रहे भक्तों से भरा है। नदी के रेतीले तट पर सुलगती अगरबत्तियां गड़ी है, जिससे पूरा वातावरण सुगंधित है। तर त्या ठिकाणी भक्त संकल्प पण करतात परिक्रमेचा, 1 महिन्याची परिक्रमा करण्याचा संकल्प त्या ठिकाणून जे मथुरावासी ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण आपल्या सर्व परिक्रमाकारी भक्तांकडून मंत्रोच्चारण करून घेतात आणि आपला संकल्प त्या ठिकाणी संपन्न होतो। आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण या घाटावरती येतो, विश्राम घाटावरती, आणि शेवटी संकल्प सोडला जातो पहा। तर असं हे विश्राम घाट आहे। जर आपल्याला पाहायचं असेल तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर या ठिकाणी हे पहा, हे विश्राम घाट आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भक्त त्या किनाऱ्यावरती उभे आहेत पाण्यामध्ये। तर पास ही घी के दिए जल रहे हैं। नदी के पवित्र जल पर चटकीले संतरी गेंदे के फूल तथा लाल गुलाबी गुलाब की पंखुड़ियां तैर रही है। घाट के पास ही नौकाएं खड़ी है, फूलमालाओं तथा रंग बिरंगी। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर त्या ठिकाणी अनेक फुलं माळा विकणारे आहेत किंवा भक्त दीप अर्पण करतात यमुनेला, त्याच्यानंतर फुलं अर्पण करतात, त्या ठिकाणी स्नान पण करतात। तर फुलं अर्पण केल्यामुळे पाण्यामध्ये सर्वत्र फुलांच्या पाकळ्या आणि फुलं सर्वत्र पसरलेली असतात।
तर त्यामुळं यमुनेचं पाणी जे आहे ते सर्व म्हणजे जणू काही पुष्पाभिषेक झाल्यासारखं सुंदर असं त्या ठिकाणी दृश्य तयार होत असतं. तर आणखी एक विशेषता जी आहे विश्राम घाटाची ते या ठिकाणी गुरु महाराज सांगतायत पहा. ती विशेषता ही आहे की चैतन्य महाप्रभू जेव्हा वृंदावन यात्रेला आले होते तर वृंदावन यात्रेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चैतन्य महाप्रभू मथुरेला आले होते आणि कृष्ण जन्मभूमीवरती गेल्यानंतर म्हणजे जायच्या आधी चैतन्य महाप्रभूंनी विश्राम घाटावरती स्नान केलं होतं पहा. तर चैतन्य महाप्रभूंच्या वृंदावन यात्रेमध्ये चैतन्य महाप्रभू विश्राम घाटावरती स्नान केलं आणि नंतर जन्मस्थानाचं त्यांनी दर्शन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ब्रज परिक्रमावरती भगवंत गेले. तर हे पण विशेषता आहे. उन्होंने यमुना के अन्य 24 घाटों पर हरि हरि हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. उन्होंने यमुना के अन्य 24 घाटों पर स्नान किया. तर जसं की सुरुवातीला सांगितलं 24 घाट आहेत त्या ठिकाणी. तर चैतन्य महाप्रभुनी 24 ही घाटांवरती स्नान केलेला आहे. और जिस परिक्रमा पर आज हम निकले हैं 9 अक्टूबर 1932 को इसी स्थान से श्रील भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर ने व्रजमंडल परिक्रमा आरंभ की थी. तर पहा आपलं परिक्रमा जे आहे तर प्राचीन परंपरा आहे. अनेक आचार्यांनी अशा पद्धतीनं तर विशेषतः भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकुरांनी 1932 मध्ये 9 ऑक्टोबरला पहिली परिक्रमा त्या ठिकाणी आयोजित केली होती. तर त्या परिक्रमेमध्ये श्रील प्रभुपाद सुद्धा काही कालावधीसाठी सामील झाले होते. कोसीमध्ये प्रभुपाद त्या ठिकाणी भेटले होते भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुरांना. श्री भगवान एवं उनके प्रतिनिधियों के चरण चिन्हों का अनुगमन करते हुए हम अधिकृत तौर पर विश्राम घाट को अपनी परिक्रमा का आरंभिक बिंदू मानते हैं. तर गुरु महाराज या ठिकाणी सांगतात परिक्रमेचं पहिलं स्थान जे आहे सुरुवात करायचं ते विश्राम घाट आहे. विश्राम घाटावरती आपली परिक्रमा सुरू होते, त्या ठिकाणी संकल्प होतो आणि परिक्रमा संपते ती सुद्धा विश्राम घाटावरती. संकल्प सोडतो आपण त्या ठिकाणी. विचित्र संयोग है, जब भी इस्कॉन की ब्रजमंडल परिक्रमा विश्राम घाट आती है हर बार एक ही पुरोहित हमारे स्वागत एवं सहयोग के लिए आता है. तर विशेषतः सांगतायत गुरु महाराज की दरवर्षी एक पुरोहित ब्राह्मण त्या ठिकाणी येतो. दरवर्षी तोच असतो. तो काय करतो मंगलाचरण गातो आणि भक्तगण नदीमध्ये जल पाण्यामध्ये दीप अर्पण करतात आणि आचमन वगैरे केलं जातं. पुरोहित जो आहे तो काही मंत्रांचं उच्चारण करून घेतो सगळ्यांकडून आणि भक्त जे आहे ते पवित्र जल जे आहे ते पुन्हा नदीमध्ये सोडतात. तब भक्त यमुना देवी को प्रणाम करते हैं और कुछ क्षण उसके जल में निमग्न रहकर सफल परिक्रमा की प्रार्थना करते हैं. अशा पद्धतीनं यमुनेमध्ये सर्वजण स्नान करून यमुनेला प्रार्थना करतात की आमची परिक्रमा सफलतापूर्वक पूर्ण हो. तर अशा पद्धतीनं विश्राम घाटानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर एक मंदिर लागतं. त्या मंदिराचं नाव आहे यमुना यमराज मंदिर. जवळच यमुना देवी आणि यमुनेचं भाऊ यमराजांचं मंदिर आहे. एक वेळी यमुना देवीनं यमराजांना एवढं सुंदर भोजन अर्पण केलं की यमराज यमुनेवरती खूप प्रसन्न झाले आणि यमराजांनी यमुना देवीला वचन दिलं की जो व्यक्ती यमद्वितीया म्हणजे भाऊबीज भैया दूज असं लिहिलंय इथं. तर यमद्वितीयेला म्हणजे भाऊबीजेला यमुनामध्ये स्नान करणार. यमुनेमध्ये भाऊबीजेला जो व्यक्ती स्नान करतो त्याला यमराजी दंड देणार नाहीत. गोवर्धन पूजा के अगले दिन आने वाले इस दिवस पर अनेक युवा एवं वृद्ध भाई बहन विश्राम घाट पर स्नान करने आते हैं. तर भाऊबीजेला त्या ठिकाणी विश्राम घाटावरती अनेक भाऊ बहिणी काय करतात स्नान करण्यासाठी येतात. का? कारण की यमराजांनी वचन दिलेलं आहे की त्या ठिकाणी जो स्नान करेल भाऊबीजेला त्याला मी दंड देणार नाही. पिपलेश्वर महादेव. तर महादेव जे आहेत ते कोण आहेत? मथुरेचे क्षेत्रपाल आहेत. तर त्यापैकी एक आपण पाहिले काय नाव होतं त्यांचं? गोकर्ण तीर्थ, गोकर्णेश्वर महादेव.
तर हे दूसरे आहेत पिपलेश्वर महादेव। विश्राम घाट के निकट ही एक छोटे मंदिर में पिपलेश्वर महादेव विराजमान है। वे ही मथुरा की पूर्वी दिशा के दिक्पाल है। तर पूर्व दिशेचे दिक्पाल आहेत पिपलेश्वर महादेव। उन्हें प्रणाम करके हम विश्राम घाट से दक्षिण पूर्वी दिशा की ओर निकल पड़े। कुछ देर में हम यमुना के इस छोर पर हुई अनेक ऐतिहासिक घटनाओं को सुनने के लिए ठहर गए। प्रतीत होता है कि हम श्रीमद् भागवतम और अन्य भक्तिमय ग्रंथों के पन्नों से गुजर रहे हैं। यहाँ वह स्थान है जहाँ बलि महाराज ने तपस्या तथा सूर्यदेव की पूजा की थी। यहाँ से कुछ कदम चलने पर हम ध्रुव घाट पहुंचे। तर पहा किती विशेष स्थानं आहेत। अमरीश महाराजांनी त्या ठिकाणी एकादशीचं व्रत केलं होतं। त्याच्यानंतर बली महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी तपस्या केलेली आहे। त्याचबरोबर ध्रुव महाराजांनी मधुवनामध्ये म्हणजेच मथुरेमध्येच त्या ठिकाणी स्थान आहे ध्रुव घाट म्हणून। त्या ठिकाणी ध्रुव महाराजांनी तपस्या केली, भगवंतांना प्राप्त केलेला आहे। तर ध्रुव घाटाचं थोडक्यामध्ये गुरु महाराजांनी वर्णन केलेलं आहे। सांगतात की या ठिकाणी नारद मुनींनी ध्रुव महाराजांना मधुवनामध्ये जाऊन भगवंतांची पूजा करण्याचा आदेश दिला होता आणि त्या ठिकाणी उद्या म्हणजे चौथ्या दिवसाच्या परिक्रमेमध्ये भक्त त्या ठिकाणी दर्शनाला जातात किंवा त्या ठिकाणी कथेचं वर्णन होईल। सप्तर्षि मंदिर। तत्पश्चात हम ऋषि तीर्थ आए। यहाँ कश्यप, अत्रि, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज पहा 7 नावं आहेत आणि या 7 जे ऋषी आहेत त्यांना सप्तर्षि म्हटलं जातं। यांचं मंदिर आहे। यहाँ एक पहाड़ी है जिस पर प्राचीन काल में इन ऋषियों ने यज्ञ किए थे। यदि आप पहाड़ी की चोटी पर थोड़ी भूमि खोदेंगे तो आपको राख जैसी मिट्टी मिलेगी। तर राखेसारखी माती त्या ठिकाणी भेटते म्हणतात। कोमल व्रजरज हमारे पैरों को सहला रही है। तोते और कबूतर वृक्षों पर चहचहा रहे हैं। गायें विचरण कर रही है और उनके बछड़े हमारे निकट आ रहे हैं ताकि हम उन्हें स्नेह से थपथपाए। इस दृश्य को देखकर भक्तों को श्री कृष्ण पुस्तक में वर्णित 5000 वर्ष पूर्व मथुरा नगरी का स्मरण हो आया। तर अशा पद्धतीनं 5000 वर्षापूर्वी मथुरेचं दृश्य कसं असेल। अनेक गायी आहेत, बछडे आहेत, मोठमोठे इमारती आहेत, ऐश्वर्य मथुरेचं। भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये जेव्हा भगवंत वृंदावनातून मथुरेला जातात तर त्या मथुरा यात्रेमध्ये खूप सुंदर वर्णन आहे मथुरेचं की मथुरेच्या इमारती कशा पद्धतीनं इमारतीची शिखरं जी आहेत सोन्याची किंवा मौल्यवान रत्नांपासून हिरे, माणिक, अनेक प्रकारचे मौल्यवान धातू त्यांचा उपयोग करून बनवलेल्या मोठमोठ्या इमारती, सुंदर सुंदर रस्ते, त्याचबरोबर अनेक प्रकारचे सुगंधी द्रव्यांनी शिंपडलेले त्या ठिकाणी। तर सुंदर वर्णन आहे त्या ठिकाणी। मथुरा खूप ऐश्वर्यशाली असं नगर होतं। मथुरा का प्रवेश द्वार पहा या ठिकाणी गुरु महाराजांनी दिलेलंच आहे। मथुरा का प्रवेश द्वार सर्वोत्कृष्ट संगमरबर का बना था और उसके दरवाजे शुद्ध सोने के थे। पहा संगमरवराच्या त्या ठिकाणी हे आहेत सर्व द्वार आहेत किंवा कमानी आहेत। त्याचबरोबर दरवाजे जे आहेत ते सोन्याचे आहेत आणि सर्व बाजूंनी काय आहेत सुंदर सुंदर बगीचे आहेत आणि सर्व जे हे आहेत काय म्हणतात त्याला तलाव आहेत सर्वत्र मोठमोठे आणि त्याच्यामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत अशा पद्धतीने व्यवस्था आहे। शत्रू त्या ठिकाणी प्रवेश करू शकणार नाही। चौराहे सोने से सजे थे और अन्न संग्रहण के लिए तांबे और पीतल के बर्तन थे। तर धान्य साठवण्यासाठी तांब्याची आणि पितळेची गोदाम होती। धनाढ्य लोगों के घर एक समान दिखते थे, मानो एक अभियंता द्वारा बनाए गए हो। लोगों के घर बहुमूल्य रत्नों से सजे थे और प्रत्येक घर में फूलों से लदे वृक्षों का आंगन था। तर अशा पद्धतीनं ऐश्वर्यशाली घरं होती आणि प्रत्येक घरासमोर सुंदर सुंदर वृक्ष होते ज्यांना सुंदर सुंदर फळं पण लागलेली होती। तर पहा कशा पद्धतीनं पूर्वी आज आपली घरं ज्या असतात ती कशाची असतात सिमेंटची आणि विटांची असतात। घरामध्ये वस्तू असतात ते ॲल्युमिनियमच्या स्टीलची भांडी असतात आपल्या घरामध्ये
आणि टेबल खुर्च्या असतात प्लास्टिकच्या नाहीतर लोखंडाच्या. तर याला आपण खूप ऐश्वर्य समजतो, आपण स्वतःला खूप श्रीमंत समजतो, खूप धनवान. पण पहा या ठिकाणी वर्णन आहे सोनं, चांदी, त्याचबरोबर संगमरवर आणि सर्व प्रकारची समृद्धी होती. बगीचे होते, वृक्ष होते, तलाव होते, मोठमोठे रस्ते होते. तर अशा पद्धतीचं ऐश्वर्य होतं तेव्हा. तर हे मथुरेचं वर्णन 10व्या स्कंदामधून करत आहेत. मथुरा में प्रवेश करते समय कृष्ण बलराम जिस मार्ग से गुजरे थे हम भी उसी से गुजर रहे हैं, इसलिए उनकी लीला का स्मरण करना सहज है। सुगंधित सड़कों से गुजरते समय यहाँ के निवासियों ने ससम्मान दोनों भाइयों का स्वागत किया था। तर कृष्ण बलराम मथुरेमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व मथुरावासी भगवंतांचं दर्शन करण्यासाठी आपापली सर्व कार्य सोडून घराच्या दरवाजावरती, घराच्या गच्चींवरती, रस्त्यावरती येतात आणि भगवंतांचं दर्शन करण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये लागलेली असते पहा। मथुरा की स्त्रियां छतों पर चढ़कर उनके ऊपर पुष्प वर्षा करने लगी और अपने उल्लसित हृदय से उनका आलिंगन करने लगी। पहा मथुरेच्या स्त्रिया सुद्धा घराच्या गच्चींवरती जाऊन भगवंतांवरती सुंदर सुंदर सुगंधी पुष्पानं काय करत आहेत, त्यांचा पुष्प अभिषेक करत आहेत। आणि कृष्ण बलराम तेव्हा काय झालंय का धोब्याला भेटलेले आहेत। जब कृष्ण बलराम ने उससे नए वस्त्र मांगे तो कंस के विश्वसनीय सेवक इस धोबी ने मना कर दिया। तर धोबी जो आहे त्यानं भगवंतांना वस्त्र देण्यासाठी नकार दिलेला आहे। तर तेव्हा भगवंतांनी काय केलं पहा, एका झटक्यामध्ये भगवंतांनी एक टिचकीनं काय केलेलं आहे, त्या धोब्याचं मस्तक धडावेगळं केलेलं आहे। दृष्ट धोबी का सिर धड़ से अलग कर दिया। तब भगवान एवं उनके मित्रों ने मन चाहे वस्त्र उठाकर पहन लिए। आणि मग भगवंतांनी ते सर्व वस्त्र त्यांच्या आवडीनुसार ग्रहण केलेले आहेत आणि परिधान केलेले आहेत। तर धोब्याचा वध केल्यानंतर कृष्ण बलराम पहा पुढे चाललेले आहेत। तत्पश्चात कृष्ण बलराम एक दर्जी म्हणजे शिंपी जो आहे त्या शिंप्याकडे गेलेले आहेत आणि त्या शिंप्यानं काय केलेलं आहे, भगवंतांना त्यांच्या मापानुसार, त्यांच्या शरीराच्या आकारानुसार, मापानुसार ती वस्त्र त्यांना शिवून दिलेली आहेत। त्याच्यानंतर भगवंत जातात एका फुलवाल्याकडं, त्या फुलवाल्याचं नाव आहे सुदामा। भक्तिपूर्वक भगवंतांचं या सुदाम्यानं स्वागत केलेलं आहे आणि भगवंतांना अतिशय सुगंधित फुलांच्या माळा भगवंतांना परिधान केलेल्या आहेत आणि भगवंत या सुदामा माळ्यावरती खूप प्रसन्न होतात। कृष्ण बलराम आणि त्यांचे मित्र अशा पद्धतीनं त्यांचं भ्रमण पुढं चालू ठेवतात। इन स्थानों से होते हुए हमारा परिक्रमा दल पश्चिम में स्थित कुब्जा मंदिर की ओर बढ़ चला। तर अशा पद्धतीनं भगवंत आपल्या सर्व गोपमित्रांबरोबर आणि बलरामजींबरोबर पुढे जातात। पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक मंदिर लागतं, तर त्या ठिकाणी एका स्थानावरती भगवंतांना कुब्जा जी आहे ती भेटते। तर आज परिक्रमा त्या ठिकाणी जाते, तर त्या ठिकाणी कुब्जा मंदिर आहे। कुब्जा के घर में प्रवेश करके हमने कृष्ण कुब्जा विग्रहों के दर्शन किए। कुब्जा एक कुबड़ी स्त्री थी, उसने कंस के लिए घी से चंदन का लेप कृष्ण बलराम की दिव्य देह पर लगाया। तर भगवंत कृष्ण बलराम जेव्हा पाहतात की ती आपल्या हातामध्ये एका थाळीमध्ये अलग अलग उटणी बनवलेली आहे, तिनं चंदनाची द्रव्य बनवलेले आहेत चंदन घासून आणि ती घेऊन चाललेली असते। भगवंत तिला म्हणतात की तू हे कोणासाठी घेऊन चाललेली आहेस। तर तेव्हा सौभाग्यवती ती कुब्जा जी आहे ती भगवंतांना म्हणते की हे मी माझा नित्याचं सेवा आहे, मी कंस महाराजांना काय करते, हे अलग अलग प्रकारचे सुगंधी द्रव्य जे आहे ते अर्पण करत असते। आणि तेव्हा भगवंत त्या कुब्जेला म्हणतात की तू काय कर, हे आज मला अर्पण कर। आणि अशा पद्धतीनं कुब्जा लगेच तयार होते आणि कुब्जेनं पहा तिचं सौभाग्य, तिनं ते चंदनाचं जे लेप आहे ते भगवंतांच्या कपाळावरती लावलेलं आहे, बलरामांच्या कपाळावरती लावलं आणि भगवंत एवढे प्रसन्न झाले की ती कुब्जा जी आहे कुबड निघलेले होतं तिचं आणि कुरूप होती, दिसायला पण सुंदर होती असं नाही।
तर कुरूप रूपामधले ते कुब्जा जे आहे तिला भगवंतांनी स्पर्श केला आणि काय केलेलं आहे, तिचं एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर झालेलं आहे पहा. अशा पद्धतीनं कुब्जा जी आहे तिच्यावरती भगवंत कृपा करतात आणि तिची इच्छा पण पूर्ण करतात. कुब्जा इच्छा करते की तुम्ही माझ्या घरी यावं, तर भगवंत तिच्या घरी सुद्धा जातात. कुब्जा की इच्छा थी कि श्री कृष्ण उसके घर आए. कंस का वध करने के पश्चात श्री कृष्ण ने उसकी यह इच्छा पूरी की. श्री कृष्ण को अपने घर आया देखकर कुब्जा कामुक हो उठी, परंतु उसने अपने मनोभाव नहीं छिपाए. श्री कृष्ण की योजना कुछ और थी. उन्होंने कुब्जा का आलिंगन करके उसके हृदय को काम वासना से मुक्त कर दिया. वह शुद्ध भक्त बन गई. तर पहा, कुब्जेचं आलिंगन, भगवंतानी कुब्जेला आलिंगन देऊन तिला सर्व प्रकारच्या काम भावनेतून मुक्त केलेला आहे. गर्ग संहिता में कहा गया है कि अपने पिछले जन्म में कुब्जा रावण की बहन शूर्पणखा थी. तर कुब्जा मागच्या जन्मामध्ये कोण होती? रावणाची बहीण शूर्पणखा होती. ती श्रीरामांना पतिरूपामध्ये प्राप्त करू इच्छित होती, परंतु भगवंत त्यावेळी एक पत्नीव्रत धारण केलं होतं प्रभू रामचंद्रांनी. तर जेव्हा शूर्पणखेला भगवंतांनी सांगितलं तर तेव्हा शूर्पणखा क्रोधित झालेली आहे आणि क्रोधित होऊन ती सीतामातेला खाण्यासाठी जाते. तर तेव्हा लक्ष्मणांनी काय केलं, तुरंत त्या शूर्पणखेचं कान आणि नाक कापलेलं आहे पहा. तर शूर्पणखा अशा विद्रूप अवस्थेमध्ये लंकेला जाते आणि त्या ठिकाणी जाऊन रावणाला ती भडकावते आणि अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, अनेक युद्ध में अपने अनेक भाइयों की मृत्यु देखकर वह निराश हो गई और पुष्कर तीर्थ में जलमग्न होकर 10,000 वर्षों तक तपस्या की. तर अशा पद्धतीनं रावणानं नंतर मग सीता मातेचं अपहरण केलं, युद्ध झालं, शेवटी सर्व शूर्पणखेचे भावांचा मृत्यू झाला. तर म्हणून शूर्पणखेनं काय केलेलं आहे, तपस्या केलेली आहे पुष्कर तीर्थामध्ये आणि त्या तपस्येचा परिणाम म्हणून भगवान शिवजी प्रसन्न झाले तिच्यावरती आणि त्यांनी वरदान दिलं शूर्पणखेला की भविष्यामध्ये स्वतः भगवंत द्वापार युगामध्ये काय करतील, तुला संग प्रदान करतील, असं वरदान दिलं. कालांतरानं अनेक लीलास्थली या लुप्त हो गई है, परंतु सौभाग्य से कुब्जा का घर आज भी है, यद्यपि वह टूट फूट गया है. तर आज पण कुब्जेचं घर त्या ठिकाणी आहे, त्याचं दर्शन भक्त करतात. तर अशा पद्धतीनं कुब्जाच्या घराचं दर्शन झाल्यानंतर भक्त पुढे जाते परिक्रमा. पुढे गेल्यानंतर तिसरे क्षेत्रपाल आहे, त्यांचं नाव आहे रंगेश्वर महादेव आणि रंगभूमी. पत्थर लगी संकरी गलियों से होकर परिक्रमा दल रंगेश्वर महादेव की ओर बढ़ने लगा. वे दक्षिण मथुरा के संरक्षक हे. तर हे रंगेश्वर महादेव आहेत ते कोणते आहेत? दक्षिण मथुरेचे क्षेत्रपाल आहेत. तर स्वतः रंगेश्वर महादेवांची पूजा त्या ठिकाणी कंस करायचा. पहा, जेवढे पण असुर आहेत ते कोणाचे भक्त आहेत? पहा, शिवजींचे भक्त आहेत. जर आपण पाहिलं, हा जरासंध आहे, भौमासूर आहे, त्याच्यानंतर व्रकासूर आहे, रावण आहे, आणखी पहा सगळे असुर जे आहेत ते कोणाचे भक्त आहेत? शिवजींचे भक्त आहेत. तर शिवजींच्या भक्ती करून काय इच्छितात ते? अवाढव्य ऐश्वर्याची याचना, सर्व भौतिक ऐश्वर्य त्यांना प्राप्त करायचं असतं, भौतिक भोग त्यांना प्राप्त करायचा असतो. तर अशा पद्धतीनं भौतिक भोग प्राप्त करण्यासाठी शिवजींची उपासना करतात हे लोक. परंतु शेवटी पहा, यांच्यापैकी जेवढे जेवढे असुर आहेत त्यांनी शिवजींना प्राप्त केल्यानंतर सुद्धा शेवटी या असुरांचा वध भगवंत करतात आणि जेव्हा भगवंत त्यांचा वध करत असतात तेव्हा शिवजी त्यांचं संरक्षण करायसाठी कधीही आलेले नाहीत किंवा शिवजी जरी आले तरी त्यांचं संरक्षण कधी करू शकलेले नाहीत. तर सदैव आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की देवी देवतांची भक्ती जी आहे किंवा देवी देवतांची उपासना, कधी देवतांची खरं कधी भक्ती होत नाही. कारण की देवता जे आहेत ते देवतांची भक्ती जी आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मोबदला असतो.
कधीच व्यक्ती देवतांकडे जात असताना की मला काहीच इच्छा नाहीये अशी भावना घेऊन जात नाही. त्याचं काही ना काहीतरी इच्छा असते, तर ती त्याला भक्ती म्हणता येत नाही. भक्ती केवळ भगवंतांची होते ज्याच्यामध्ये निस्वार्थ भावना असते आणि भगवंतांना प्रसन्न करणं हा भाव असतो, तर त्याला भक्ती म्हटलं जातं. तर हे असुर जे आहेत, कंस जो आहे तो सुद्धा शिवजींची भक्ती करायचा. रंगेश्वर शिवजी नाव आहे त्यांचं. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सड़क के 50 मीटर दूरी पर कंस किला है। यहाँ रंगभूमि के अवशेष दिखाई देते हैं। रंग अर्थात मनोरंजन। एक समय यहाँ एक विशाल अखाड़ा था जहाँ धूर्त कंस ने कृष्ण एवं बलराम का चाणूर, मुष्टिक, शल, कूट तथा तोशल जैसे मल्लों के साथ मल्लयुद्ध रखा था। तर मथुरेमध्ये कंसानं रंगभूमी म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, काय म्हणतात त्याला, कुस्तीचं मैदान असतं, तर आखाड़ा तैयार केला होता। स्पर्धा के दिन कृष्ण ने रंगभूमि के प्रवेश द्वार पर कुवलयापीठ हाथी का वध किया और भीतर प्रवेश करके मल्लों से कुस्ती लड़ी। तर कुवलयापीठ हातीचं वर्णन आहे, खूप अवाढव्य हाती, शक्तिशाली, 10,000 हत्तींचं बळ होतं त्याच्यामध्ये, तर त्याचा वध भगवंतांनी केला। गर्ग संहिता के अनुसार उपरोक्त वर्णित 5 मल्ल उत्तथ्य मुनि के पुत्र थे। उच्च ब्राह्मण कुल में जन्म लेने के बाद भी उन्हें अपने शारीरिक बल पर अभिमान था। ब्राह्मण के कार्य छोड़कर उन्होंने बली महाराज से कुस्ती की कला सीखी। तर हे जे 5 मल्ल आहेत, शल, तोशल, कूट, मुष्टिक, चाणूर, तर हे ब्राह्मणाचे पुत्र आहेत पहा, आणि त्यांनी बळी महाराजांकडून त्यांनी कुस्ती शिकल्या होत्या। तर अशा पद्धतीने फलस्वरूप उनके पिता ने उन्हें भारतवर्ष में मल्ल बनकर जन्म लेने का शाप दिया। तर त्यांचे उत्तथ्य मुनी आहेत या 5 मल्लांचे वडील, तर त्यांनी त्यांना श्राप दिला की तुम्ही काय करचाल, भारतामध्ये पहिलवान बनून जन्म घेचाल। इस प्रकार उत्तथ्य मुनि के इन पुत्रों ने महिष्मति के राजकुमारों के रूप में जन्म लिया। अपने विश्व विजय अभियान के दौरान कंस इन 5 से मिला और एक समझौता किया, यदि तुम मुझे जीतते हो तो मैं तुम्हारा सेवक बन जाऊंगा, किंतु यदि मैं जीता तो तुम मेरे सेवक बनोगे। तर कंस विश्व विजय करण्यासाठी जेव्हा गेला तर तेव्हा ह्या 5 मल्लांना तो भेटला होता, तर त्यानं त्यांच्याशी काय केलेलं आहे, शर्त ठेवलेली आहे की जर मी तुम्हाला जिंकलो तर मी तुमचा सेवक होणार, मला तुम्ही हरवलं तर मी तुमचा सेवक होणार, किंवा मी जर तुम्हाला जिंकलं, तुम्हाला हरवलं तर तुम्ही माझं सेवक बनायचं। तर अशा पद्धतीने कंस एवढा शक्तिशाली होता, कंसानं काय केलं, या 5ही मल्लांना हरवलेला आहे पहा एक साथ, आणि अशा पद्धतीनं त्या 5ही पहिलवानांना त्यानं काय केलं, आपल्या राजमहालामध्ये सेवक म्हणून ठेवलेला आहे। प्रतियोगिता में कंस विजयी रहा और 5 भाई उसके दास बनकर मथुरा में रहने लगे। कंस को विश्वास था कि 5 कृष्ण को मार देंगे, परंतु उल्टा हुआ और वे सब कृष्ण बलराम के हाथों मार गए। कंसाला वाटलं की कुस्तीच्या स्पर्धेमध्ये हे 5 मल्ल कृष्णाचं वध करतील, परंतु कंसाच्या योजनेनुसार काय घडलं नाही, भगवंतानी 5ही योद्ध्यांचा त्या ठिकाणी वध केलेला आहे। और कुछ ही देर बाद कंस को भी भगवान के कर कमलों द्वारा मृत्यु का सौभाग्य प्राप्त हुआ। सृष्टि के आश्रय तथा अपनी नाभि से सृष्टि को प्रकट करने वाले पूर्ण पुरुषोत्तम भगवान ने एक ही प्रहार से कंस के सिर से मुकुट गिरा दिया और अपने हाथों में उसके लंबे बाल पकड़ लिए। तब वे कंस को उसके सिंहासन से घसीटते हुए अखाड़े तक लाए और पटक दिया। उसकी छाती पर चढ़कर कृष्ण बार बार अपनी मुट्ठी से प्रहार करने लगे। केवल भगवान की मुट्ठी के प्रहार से कंस के प्राण निकल गए। तर मल्लांचं वध केल्यानंतर भगवंतांनी लगेच काय केलेलं आहे, सिंहासनावरून कंसाला पकडून खाली खेचत आणलेला आहे त्या आखाड्यामध्ये, आणि कंसाचे केस पकडले भगवंतांनी पहा। हे केस पकडण्या पाठीमागचं कारण सांगतात की कंसानं सुद्धा जेव्हा वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि चालले होते, तर कंसानं काय केलं होतं, माता देवकीचे केस पकडले होते। तर भगवंतांनी कंसाचे पण त्याच पद्धतीने केस पकडले आणि त्याला खेचत त्या आखाड्यामध्ये ओढलं होतं आणि त्याचा वध केला भगवंतांनी। इसी रंगभूमि में कृष्ण के अद्भुत शौर्य की लीलाएं हुई थी। रंगभूमि में कंस वध की लीला पर बनी एक विशाल मूर्ति प्रदर्शनी हमें स्मरण कराती है कि कोई कितना भी शक्तिशाली असुर क्यों न हो,
कृष्ण बलराम सदैव उस पर विजयी रहते हैं. तर किती पण शक्तिशाली जरी योद्धा असला तरी भगवंतांच्या समोर तो टिकू शकणार नाही. भगवंत सदैव अशा युद्धामध्ये सदैव विजयी होतात. केशवजी गौडीय मठ. तर आता परिक्रमा पुढे जाते केशवजी गौडीय मठामध्ये. तर हे स्थान सुद्धा खूप विशेष आहे पहा. प्रमुख मार्ग पर कुछ दूर स्थित है केशवजी गौड़िया मठ मंदिर. इसकी स्थापना श्रील प्रभुपाद के गुरु भाई एवं संन्यास गुरु श्रील भक्ति प्रज्ञान केशव गोस्वामी महाराज ने की थी. इस्कॉन की ब्रजमंडल परिक्रमा के आरंभिक वर्षों में गौड़िया मठ के भक्त अत्यधिक स्नेहपूर्वक हमारा अभिनंदन किया करते थे. तर गौड़िया मठातले संन्यासी आहेत ते पण परिक्रमेचं स्वागत करायचे. परम पूज्य नारायण महाराज इस मंदिर की देखरेख किया करते थे. उन्होंने स्वयं अनेक ब्रजमंडल परिक्रमाओं का आयोजन किया है और उन्होंने हमारे दल को सफलता का आशीर्वाद भी दिया. 1959 मध्ये या ठिकाणी भक्ती प्रज्ञान केशव गोस्वामी महाराजांनी संन्यास स्वीकार केला. तर भक्ती प्रज्ञान केशव महाराजांकडून श्रील प्रभुपादांनी 1959 मध्ये संन्यास ग्रहण केला पहा. श्रील प्रभुपाद के एक अन्य गुरु भाई ने मधुर कीर्तन किया. त्यावेळी सुंदर कीर्तन केलं होतं प्रभुपादांचे गुरुबंधूंनी. मंदिर की दीवार पर आज भी भक्ति प्रज्ञान केशव गोस्वामी महाराज के साथ खड़े श्रील प्रभुपाद की चित्र लगा है. तर आपण पाहू शकता त्या ठिकाणी त्या केशव गौडीय मठामध्ये प्रभुपादांनी संन्यास ग्रहण केला आणि भक्ती प्रज्ञान केशव स्वामी महाराज यांच्याकडून प्रभुपादांनी संन्यास घेतला होता. तर या ठिकाणी आपण पाहू शकता. तर हे प्रभुपाद आहेत, त्यांच्या बाजूला भक्ती प्रज्ञान केशव स्वामी महाराज आहेत आणि मुनी महाराज आहेत पहा. मंदिर कक्ष में भगवान की लीलाओं पर आधारित सुंदर मूर्तियां बनी है. वेदी पर श्री श्री राधा विनोद बिहारी के विग्रह विराजमान है तथा श्री प्रभुपाद द्वारा मठ को दान दिए गए नीम से बने महाप्रभु के विग्रह उनके निकट खड़े हैं. मथुरापुरी अनेक अद्भुत मंदिरों तथा प्राचीन विग्रहों से भरी है. यद्यपि इनमें से अधिकांश विग्रह हमारे परिक्रमा मार्ग में नहीं आते, फिर भी मैं उनमें से कुछ का वर्णन करना चाहूँगा. तर अशा पद्धतीनं वर्णन आहेत. पुढं परिक्रमा भूतेश्वर महादेव. आता चौथं जे क्षेत्रपाल आहेत त्यांचं दर्शन करण्यासाठी परिक्रमा जाते भूतेश्वर मंदिरामध्ये. तर भूतेश्वर महादेवांचं वर्णन करताना सांगतात की आदि वराह पुराणामध्ये भगवान वराहदेवांनी सांगितलेलं आहे की पापी लोकांना सुद्धा मुक्ती प्रदान करणारे भूतेश्वर मथुरेमध्ये निवास करतात. शिवजींची विशेषता आहे. कुठं राहतात? स्मशानामध्ये राहतात आणि भूत प्रेत पिशाच आहेत यांना आपला संग प्रदान करतात, त्यांना पापमुक्त करतात ते. तर आणि ते शिवजी भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत. वे मुझे अत्यंत प्रिय है. जर कोणी व्यक्ती माझे परमभक्त शिवजींची उपेक्षा करत असेल तर कशा प्रकारे तो पापी माझी भक्ती प्राप्त करू शकतो. शिवजी भगवंता नाही का, वैष्णवानाम यथा शंभू. सर्व वैष्णवामध्ये सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत शंभू शिवजी. आणि जर शिवजींची जर एखादा उपेक्षा करत असेल तर त्याला भगवंतांची भक्ती कधीही प्राप्त होणार नाही. तर आपण शिवजींची कधी उपेक्षा करू नये. शिवजींना परम वैष्णव या रूपामध्ये आपण पाहिलं पाहिजे. त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांना आपण प्रार्थना करू शकतो, आम्हाला तुम्ही काय करा, भक्ती प्रदान करा. पण शिवजींची भक्ती करण्याची आवश्यकता नाही किंवा देवतांची भक्ती करण्याची आवश्यकता नाहीये. आपण देवतांना पहा, एक सिद्धांत आहे, आपण हा जर सिद्धांत पाळला तर आपल्याला खूप कृपा होऊ शकते देवतांची सुद्धा. जसं की देवता जे आहेत ते भगवंतांचे सेवक आहेत पहा. आणि भगवंतांचे सेवक आहेत याचा अर्थ देवता सुद्धा काय आहेत? वैष्णवच आहेत. देवता सुद्धा भक्तच आहेत. तर देवतांना आपण जर का भगवंतांचे भक्त या दृष्टीनं पाहिलं, देवता सुद्धा वैष्णव आहेत या दृष्टीनं देवतांना जर का आपण पाहिलं तर देवतांची आपण पूजा करणं आहे किंवा देवतांना आपण त्यांचा सन्मान करणं आहे, हे काय होतं? वैष्णव सेवा केल्यासारखं होतं आणि आपल्याला वैष्णव सेवेचं फळ प्राप्त होत असतं.
तर आपली भावना काय आहे, आपला दृष्टिकोन काय आहे, हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर देवतांना आपण ॲज अ वैष्णव म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांचा सन्मान करणं किंवा त्यांची पूजा आपण कधी कधी जरी केली तर ती वैष्णव सेवा होते आणि आपल्याला वैष्णव सेवा केल्याचं फळ प्राप्त होऊ शकतं. तर महत्त्वाचा सिद्धांत सांगतायत भगवंत की शिवजींची जर कोणी उपेक्षा केली तर त्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होत नाही. केवल नराधम एवं भ्रमित बुद्धि वाले लोग ही भूतेश्वर को प्रणाम एवं उनका स्मरण नहीं करेंगे. तर जे भ्रमित बुद्धीचे आहेत किंवा नराधम आहेत तेच लोक शिवजींची पूजा करणार नाहीत. गौर गोविंद गौडीय मठ. तर अशा पद्धतीनं पुढे गेल्यानंतर गौर गोविंद गौडीय मठ लागतो. त्या ठिकाणी तर भक्त त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण करतात. मथुरेमधला एक मठ आहे हा. त्याच्यानंतर पुढे जाते परिक्रमा महाविद्या देवी मंदिर. तर महाविद्या देवी मंदिर जे आहे ते सूरज ठीक सिर पर है और सड़क पथरीली परंतु फिर भी हमारा कीर्तन जोरों पर है. उल्लसित मन से हम उस छोटी पहाड़ी पर चढ़े जहाँ दुर्गा देवी महाविद्या देवी मंदिर में विराजमान है. वे भगवान की बहन है और मथुरा में उनका विशेष सम्मान होता है. तर दुर्गा देवी भगवंतांची बहीण आहे का? कारण की आपण पाहिलं की जेव्हा भगवंतांनी मथुरेमध्ये जन्म घेतला तेव्हा गोकुळामध्ये यशोदा मैयानं पण एका कन्येला जन्म दिला होता. तर तीच कन्या जी आहे तिला घेऊन वसुदेव मथुरेला येतात आणि भगवंत त्या ठिकाणावरून हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर भगवंत गोकुळाला जातात. तर यशोदा मैयाच्या गर्भामधून दुर्गादेवीचा जन्म झाला होता. तर म्हणजेच काय, तर भगवंतांची बहीण आहे दुर्गादेवी. पहाड़ी पर चढ़ते समय शीतल हवा के एक झोंके ने हमें तरोताजा कर दिया. देवी को प्रणाम करके हम पूर्व में मसानी जंक्शन की ओर चल पड़े. तर अशा पद्धतीनं परिक्रमा सर्व ठिकाणांचं दर्शन करून पुन्हा आपल्या स्थानावरती पुन्हा जाते. त्या ठिकाणी सुंदर पुढं वर्णन करतात गुरु महाराज की अनेक भक्तों के साथ यही हुआ. परिक्रमा करके आए भक्तों द्वारा अनुभव सुनने से उनकी इच्छा रूपी चिंगारी प्रज्वलित हो गई. लगता है परिक्रमा का आनंद संक्रामक है. तर एका भक्ताला परिक्रमेमध्ये जेवढा आनंद होतो तर त्याला झालेला आनंद पाहून इतर भक्तांना पण आनंद होतो. अशा पद्धतीनं संक्रामक आहे असं म्हणता येते. तर भक्त स्वतःचा अनुभव सांगत आहेत. पहा, जब राघव पंडित ने नरोत्तम दास ठाकुर और श्रीनिवास आचार्य से उपरोक्त दृश्य का वर्णन किया तो वे दोनों भाव विभोर हो उठे. तर चैतन्य महाप्रभू मथुरेमध्ये भगवंतांच्या जन्मस्थानाचं दर्शन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर त्याचं वर्णन करतात. श्री श्री निताय गौर सुंदर के दर्शन करके एक भक्त अनुभव सांगतात. करके मेरे विचार श्री चैतन्य महाप्रभु के चरण कमलों पर स्थिर हो गए. उन्होंने भी मथुरा की परिक्रमा की थी. भक्ति रत्नाकर में कहा गया है कि परिक्रमा पूरी करके महाप्रभु आनंद पूर्वक एक स्थान पर बैठ गए. उनकी भावावस्था को देखकर मंत्रमुग्ध हुए लोग उन्हें घेर कर बैठ गए. वस्तुतः उन सभी को यही लगा कि वे स्वयं श्री कृष्ण है. तर चैतन्य महाप्रभूंनी भगवंतांच्या जन्मस्थानाचं दर्शन करून एका ठिकाणी बसले. तर इतर सर्व दर्शक जे आहेत, जे यात्रेकरू आहेत, ते पण भगवंतांच्या आजूबाजूला बसलेले आहेत आणि त्यांना असा अनुभव आहेत की हे साक्षात भगवंत कृष्ण आहेत. पहा, तर असं इस लीला का वर्णन करते समय राघव पंडित श्री चैतन्य महाप्रभु की महिमाओं का स्मरण करके इतने भाव विभोर हो गए कि वे स्वयं पर नियंत्रण नहीं रख पाए. श्रीनिवास आचार्य एवं नरोत्तम दास ठाकुर भी उद्विग्न मन से चैतन्य महाप्रभु का नाम पुकारते हुए भूमि पर गिर पड़े. कुछ समय पश्चात उन्होंने स्वयं को शांत किया और राघव पंडित उन्हें मथुरा की तीर्थयात्रा पर ले गए. तर अशा पद्धतीनं महाप्रभूंचे जे संगी होते ते सुद्धा भावविभोर होतात आणि चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणावरून पुन्हा पुढच्या म्हणजे वृंदावनाच्या दिशेनं त्या ठिकाणी प्रस्थान करतात. तर अशा पद्धतीनं संध्याकाळ झाल्यानंतर त्या ठिकाणी परिक्रमेमध्ये दामोदराष्टकमचं गायन होतं आणि
चैतन्य महाप्रभू की सुंदर आरती की जयो जय गौरा चांदेर आरती कशोभा, संध्या आरती आपण म्हणतो. तर संध्या आरती होते आणि संध्याकाळी सुद्धा सुंदररित्या त्या ठिकाणी गोपी गीताचं गायन केलं जातं. पहा, गोपी गीत गायन केलं जातं, भगवंतांना दीप अर्पण केले जातात आणि अशा पद्धतीनं भक्त परिक्रमेचा आनंद त्या ठिकाणी रोज घेत असतात. तर मथुरेमध्ये 2 दिवस परिक्रमेचा मुक्काम असतो. तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा पद्धतीनं 3ऱ्या दिवसाची परिक्रमा जी आहे मथुरा परिक्रमा या ठिकाणी संपन्न होते. तर या ठिकाणी आपण थांबूया. कोणाचं काय कमेंट असेल तर आपण बोलू शकता, कोणाचा काय प्रश्न असेल आपण विचारू शकता. आपल्याकडं लगभग 2 ते 3च मिनिट आहेत. ठीक आहे, या ठिकाणी थांबायचं आपण.